आज आपल्या सोबत आहेत विभाग क्रमांक 27 मधील एक महत्वाची व्यक्ती आणि जी व्यक्ती आपल्या सोबत आता चार शब्द किंवा आपण 10 मिनिटं त्यांच्याबरोबर बोलणार आहोत ते म्हणजेच माननीय कन्हैया बेटा भोईर जे विद्यमान नगरसेवक आहेत इथले. आणि दोन प्रश्न म्हणजे सर, पहिला प्रश्न म्हणजे नायगाव स्टेशन ते बाफाणेपर्यंत जो रस्ता आहे तो रस्त्याचं काम एकदम स्लो गतीने चाललेलं आहे. ज्या पद्धतीने मध्ये स्टॉपही झालं ते काम, आणि इथले सर्व माणसं असं म्हणतायत की या पद्धतीने जसे 60 दिवसाचा कालावधी दिला गेला होता त्या कालावधीमध्ये ते ना झाल्यामुळे तिथल्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तर तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? नमस्कार. बापाने ते नायगाव रस्त्याचं भूमिपूजन जवळजवळ आपण निवडणुकी अगोदरच पाहिलं होतं सर्वांनी. त्या दिवशी 60 दिवसाचा कालावधी होता. त्याचा मुख्य कॉन्ट्रॅक्टर झापी नावाचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर होता मुंबईचा. त्याच्यानं त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिले. त्या ठेकेदारांनी अजूनपर्यंत ते काम चांगल्या प्रकारे केलेलं नाही आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आजही आहोत. महापालिकेत देखील आम्ही त्या संदर्भात मिटिंग केली. त्या ठेकेदाराचं म्हणणं असं आहे की माझ्या काही अडचणी आहेत, मी लवकरात लवकर चालू करतोय, परंतु पावसा अगोदर ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी मी घेतो, अशा प्रकारे त्या ठेकेदाराची बातचीत आहे. बाकी ठेकेदारावर कारवाई करता आम्ही कायम तयार आहोत. बाकी ठेकेदाराचं ताबडतोब निलंबन केलं की पुन्हा एक नवीन प्रोसिजर होते की त्याच्यामध्ये पुन्हा नवीन टेंडर निघणार आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांना काम देणार आणि अजून उशीर होईल. म्हणून त्याच ठेकेदाराच्या मागे लागून आपण काम करण्याच्या तयारीत आहोत. बाकी काम होईल. बाकी काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि आम्ही प्रशासनाच्या मागे आहोत कायम. आणि सर, दुसरी गोष्ट म्हणजे आता जो तिवरी फाटा ते बोयदापाडा हा जो रस्त्याचं काम आहे ज्या पद्धतीने अजून चालूच झालेलं नाहीये ते, आणि जसं टेंडर निघालंय, वर्क ऑर्डर कधी निघणार आहे आणि ते काम कधीपर्यंत चालू होणार आहे, अशा खूप प्रश्न आम्ही इतर जे व्यक्ती आहेत इथे जे त्यांना विचारले आणि त्यांनी डेटही दिल्या, परंतु त्या डेटपर्यंत ते काम चालू झालेलं नाहीये. आता तुमच्याकडून लोकांना, इथल्या नायगावकरांना हे ऐकायचं आहे, तिवरी फाटा ते बोयदापाडा हा जो रोडचं काम आहे ते एक्झॅक्टली कधी तुम्हाला वाटतं कधीपर्यंत चालू होईल काम त्याचं? आता त्या संदर्भात देखील जवळजवळ आपली ह्या निवडणुकीचा निकाल लागला जवळजवळ 16 जानेवारीपासून. बरोबर. रोज त्या कामाच्या फॉलोअपमध्ये आहोत आम्ही. प्रत्येक कामाची एक प्रोसिजर असते. त्याच्यानंतर आमच्याकडे महापौर निवड झाली, त्याच्यामध्ये 15-20 दिवस गेले. नंतर स्टँडिंग चेअरमन झाले, त्याच्यानंतर 10-15 दिवस गेले. अशापैकी एक दीड महिने त्या कालावधीत सगळ्या आमचे इतर समितीच्या निवडणुकीत निघून गेले. त्याच्यानंतर महासभा झाली, स्टँडिंग कमिटीची एक सभा झाली, बजेट आमचं सादर झालं. त्याच्यामुळे हे 2 महिने निघून गेल्यात. आता प्रत्येक कामाची प्रत्येक पुढील महासभेत स्टँडिंगमध्ये जी निविदा काढायची ती निविदा आम्ही काढणार आहोत. आणि ह्याची जी संविदा मंजुरी जी बाकी होती ह्या 25 तारखेच्या मिटिंगमध्ये घेतलेली आहे. त्या 25 तारखेच्या मागील मिटिंगमध्ये स्टँडिंगच्या त्याला देखील काही लोकांनी विरोध केला होता. तुम्ही इतिवृत्त वाचू शकता. बाकी टीका करणं हा माझा स्वभाव नाही आहे, कारण मला काम करायचं आहे. कारण लोकांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी निवडून दिलं आहे की त्याचा आज तुम्हा देखील सर्व ह्या विभागातील मतदारांचे मी जेवढे आभार माने तेवढे कमी आहेत, कारण सर्वात जास्तीत जास्त मताने मला या विभागात निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मतदारांकरता प्रत्येक काम करणं माझं काम आहे आणि मतदारांचे ज्या काही समस्या आहेत त्याकरता मी कायम त्याची उत्तरे द्यायला बोला किंवा त्याकरता प्रत्येक फॉलोअप आहे. आता तुम्ही रस्त्याचा विषय काढला तर आजच मी तो जो ठेकेदार आहे त्याची रोज संपर्कात आहे. त्याच्या मागे लागून पहिला निविदा समितीच्या सर्व सह्या घेतल्या 7-8 अधिकाऱ्यांच्या. त्याच्यानंतर त्याच्याकडून एक फिक्स्ड डिपॉझिट म्हणून एक अनामत रक्कम भरत ती 60-70 लाख भरून घेतली. त्याच्यानंतर अजून त्याच्याकडून काही ॲग्रीमेंट्स बाकी आहेत, त्याच्याकरता देखील फॉलोअप तुमच्या समोर देखील मी आता एक त्यांना फोन लावला आणि ते बोलले आज ते ॲग्रीमेंट्स मी पूर्ण करतोय, म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत ती वर्क ऑर्डर निघेल. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर महापौर साहेबांचं टायमिंग घेऊन ते काम चालू होईल. बाकी काम चालू करतानाच पावसा अगोदर कसं पूर्ण होईल अशा देखील आम्ही त्या ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत आणि पावसा अगोदर काम पूर्ण करून घेणं हा आमचा उद्देश आहे. संपूर्ण काम महत्वाचं म्हणजे की नायगावकरांचा हा जो प्रश्न आहे आणि रस्त्याचा जो प्रश्न आहे तो पावसाच्या आधी हे काम होईल अशी शाश्वती आपल्याला माननीय कन्हैया बेटा भोईर यांनी दिलेली आहे आता. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता जसं आपण म्हणालात की लास्ट टाइम आपण ज्यावेळी इथे सर्वांनाही सांगितलं कला दालनचा जो प्रश्न आहे त्याची प्रोसिजर आपण कुठपर्यंत आलेली आहे, आणि इथे जे कलाकार आहेत ते आम्हाला नॉर्मली कॉल करत आहेत की एवढी एवढी अमाऊंट आहे, ती अमाऊंट आता डिक्लेअर झालेली आहे. त्या अमाऊंटमध्ये जसे तुम्ही म्हणालात की 1.5 करोड रुपीज जी मंजूर झालेली आहेत, त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकता? रस्ते, गटार, शहराची स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त देखील बरेचशा आपल्या विभागात अजून गरजा आहेत. त्याच्यामधलं एक तुम्ही जो कलादालांचा विषय केला
कारण जुचंद्र गाव हे रांगोळीचं गाव म्हणून जगात प्रसिद्ध आहे आणि ती ओळख संपूर्ण राज्याला कायम राहावी म्हणून आपण ह्या ठिकाणी भव्य कलादालन आणि एक ह्या परिसर संपूर्ण रांगोळीमय करणार आहोत असे कमिशनर साहेब आणि आमच्या गावातील सर्व कलाकार किंवा आजूबाजूचे कलाकार यांची 2-3 वेळा मिटिंग झालेली आहे. ह्या बजेटमध्ये तशी तरतूद केलेली आहे. तरतूद फक्त 1.5 करोड केले याचा अर्थ ते काम 1.5 करोडचं नाही आहे, काम त्याच्या 10 पट 15 करोडचं होईल. त्याच्याकडून शासनाची मदत देखील होईल. फक्त हा एकच विषय नाही, या विभागात एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विषय आहे, त्याची देखील सगळी प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर एक फुटबॉल बॅडमिंटन कोर्ट आहे, जुचंद्र गावात एक क्रिकेट मैदानाचा विषय आहे. ह्या सर्व विषयामध्ये माझा फॉलोअप आहे आणि सर्व मतदार सर्व गावकरी यांना सोबत घेऊन विषय लवकरात लवकर कसे निकाली लागतील आणि त्याच्या मागे लवकरात लवकर पाठपुरावा करून ते विषय आपले पूर्णपणे कसे सुरू होऊन पूर्ण होईल याच्या मागे आम्ही आहोत. सर्व नगरसेवक आमची संपूर्ण टीम आहे. फक्त मी एकटाच नगरसेवक नाही, माझ्यासोबत दुसरे 3 नगरसेवक आहेत, त्यांचा देखील फॉलोअप आहे आणि अजून आमच्या प्रभाग समितीहून बनायचे आहेत. म्हणून अजूनपर्यंत महापालिकेची पूर्णपणे घडी बसलेली नाही आहे. त्याच्यामुळे काही कामास विलंब होत आहे. बाकी कुणीही गैरसमज करू नये. प्रत्येक कामाचा फॉलोअप रोज सुरू आहे आणि जास्तीत जास्त कामं आपल्या विभागात कशी होतील, लवकरात लवकर कशी होतील. कारण तुम्ही बघितलं याच महासभेत आमच्या प्रभाग समितीत 34 करोडची कामं मंजूर करून घेतलेली आहेत. आता मंजूर केली म्हणजे ती उद्या चालू करण्याचा भाग नाही. अजून जवळजवळ 50-60 करोडची कामं अशी आहेत आपल्या विभागातली, मी फक्त जुचंद्र गावातीच बोलत नाही. ती कामं आपण ह्या 1-2 महिन्यात चालू करणार आहोत, ज्याची आपल्याला वर्क ऑर्डर, काही कामाची वर्क ऑर्डर काढायची आहेत, काही कामाचा पहिला लखोटा ओपन झाला आहे, काही कामाचा दुसरा लखोटा ओपन झाला आहे. परंतु त्या प्रोसेस आहे मोठी. म्हणजे एखादं जेव्हा काम आपण मंजूर करतो त्या मंजुरीनंतर जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी लागतो पूर्ण प्रोसेस व्हायला. त्याच्यानंतर त्याची वर्क ऑर्डर मिळते आणि तो पूर्ण फॉलोअप आमचा प्रत्येक अधिकाऱ्याजवळ, प्रत्येक कमिटीजवळ, त्यात एक निविदा समिती असते, त्या समितीजवळ, कमिशनरजवळ. आता नवीन कमिशनरची देखील भेट घेतलेली आहे. त्यांना देखील बोललो की आमच्याकडचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कलादालन, रस्ते, गटार या सर्व विषयी आपली एक भेट घ्यायची आहे. साहेब काहीतरी आज वाटते मंत्रालयात आजचं टायमिंग दिलेलं, आता उद्या किंवा परत त्यांची पण भेट घेणार आहोत. सर्वांच्या सहकार्याने, मतदारांच्या सहकार्याने बोला, आमचे आमदार लोक नितीन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक या विभागातले नायगाव पूर्व वार्ड क्रमांक 27चा जास्तीत जास्त विकास कसा होईल, जास्तीत जास्त कामं कशी होतील. कारण 5 वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळे बरीचशी कामं थांबली आहेत, हे एक महत्त्वाचं कारण आहे. 5-6 वर्ष झाली आज प्रशासकीय राजवट आहे, त्याच्यामुळे बरीचशी कामं अपूर्ण होती. बाकी या विभागातला प्रत्येक रस्ता आणि रस्त्याची पत्र माझी दिली आहेत. प्रत्येक तुम्ही कोणताही या विभागातला प्रश्न विचाराल, साहेब या रस्त्याचं काय झालं, साहेब त्या गटाराचं काय झालं, प्रत्येक कामं ही या 2-3 महिन्यात आर्थिक प्रशासकीय मंजुरी घेऊन असतील. मग त्याची पुढे कामं कुठल्या टप्प्याने करायची. समजा आपल्या विभागात जवळजवळ आम्ही 100-150 करोडची कामं करणार, 200 करोडची कामं करणार, मग त्याच्यामध्ये पण आपण टप्पे लावणार नंतर की हे प्राथमिक गरजेचं आहे. पहिल्यांदा जसं रस्त्याचा विषय करते, पहिला रस्ते करूया, ते संपले, गटाराचं गरजे ते करूया, मग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विषयात हात घालू, कलादालन, हे सगळे विषय देखील गरजे आहेत. असं म्हणजे फक्त रस्तेच पाहिजे आम्हाला, इतर कामं नको असा काही विषय नाही आहे. रस्ते ही प्राथमिक गरज आहे, गटारे ही प्राथमिक गरज आहे. ह्या व्यतिरिक्त दुसरी जी महत्त्वाची कामं आहेत ती देखील गरजे आहेत. त्याची देखील कामं कुठल्या टप्प्याने करायची या संदर्भात आम्ही नगरसेवक कमिटी बसून त्याचा निर्णय घेऊन त्या प्रकारे कामे मार्गी लावू. जसं आपण आता जसं डिस्कशन केलं, त्या डिस्कशनमध्ये सरळ दिसून येत आहे की जी कामं आहेत आणि रस्त्याचं जे काम आहे ते आपल्याला असं बोलल्यावरून वाटतंय की पावसाच्या आधी दोन्ही रस्त्याची कामं ही कंप्लीट होतील आणि त्यासाठी सर पाठपुरावा करतील असा आम्हालाही विश्वास वाटतोय. आणि ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं, जसं कलादालन आहे किंवा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे किंवा अशा ज्या पद्धतीचे ज्या आता पॉईंट्स सरांनी मांडलेत त्या पॉईंटचा आम्हीही पाठपुरावा तुमच्याकडे करू. आणि ज्या पद्धतीने पहिलं काम म्हणजे जसं रस्त्याचं कामाचं उद्घाटन झाल्याच्या नंतर दुसरी जी कामं आहेत ती आम्ही टप्प्याटप्प्याने आपल्याला विचारूया आणि कशा पद्धतीने त्याचा फॉलोअप तुम्ही करता आहात आणि नायगावकरांसाठी किती चांगल्या पद्धतीने हा विकास किती फास्ट होईल यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात. त्यासाठी आमची शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आम्हीही तुमचा फॉलोअप घेत राहू. आणि नायगावकरांच्या इथे असलेला विभाग क्रमांक 27 असो, या नायगावमधील सर्व जनतेला आम्ही हा विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही सर्व नागरिकांतर्फे जे प्रतिनिधित्व करतो आहोत आणि जे इथे विद्यमान नगरसेवक आहेत, जसं सर म्हणाले अजून 2 नगरसेवक आपण आहेत, 3 नगरसेवक जे टोटल 3, ती त्यांच्याशीही आम्ही चर्चा करूया. हो, त्यांच्या बरोबर ज्या कामन गावात पाणी नव्हतं, कामन गाव आहे ज्या गावात पाण्याचा विषय भयंकर प्रलंबित होता, तसं आपण आम्ही त्या पण ठिकाणी गेलेलो तिथे. कामन बोला, चिंचोटी बोला, कोल्ही बोला, जवळजवळ आपण 100 स्टँडपोस्ट मंजूर केलेत. पहिल्या प्रोसेसमध्ये आपण स्टँडपोस्ट का देतोय, कारण त्यांची मंजुरी नल कनेक्शनची करता उशीर होईल. आणि आता
ऐन वेळेला आता मे महिना येईल, त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण पर्यंत स्टँडपोस्ट द्यायचं काम चालू केलेलं आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी बोरिंग्स मारण्याच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक कामाचा फॉलोअप आहे. बाकी कसं आहे, प्रत्येक वेळी चॅनेलला माहिती देणे बोला किंवा यूट्यूब काढणे या क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासून नाही आहे. बाकी माझ्याकडे प्रत्येक विषयाची पत्र आहेत, लक्षात ठेवा. नाही, सगळं- एक नाही, सगळं एक agree, एक sir, ऐका पण ऐका काय एक आहे? नाही, प्रत्येक विषयाला जवळजवळ 25-25 पत्र आहेत माझ्याकडे. मग इकडे तर नायगावचा उड्डाणपूल असो, जुचंद्र उड्डाणपूल असो, आता जुचंद्र सबवे असो, ज्या ज्या ठिकाणी जिकडे जिकडे आमदार खासदारांची मदत आहे ती देखील घेतली जाणार. परंतु नायगावचा पूर्णपणे विकास या 5 वर्षात होणार अशी मी तुम्हाला गॅरंटी देतोय आणि ते काम करून दाखवणार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.